वेलकम, स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. नवोदय विद्यालयासाठी चांगले मार्क पडून सुद्धा थोडक्यात सिलेक्शन आपलं राहिलेलं आहे आणि येणाऱ्या वेटिंग लिस्टमध्ये आपला नंबर लागू शकतो का नाही याची क्लॅरिटी आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे. नमस्कार, मी मयूर कुस्तुरे. आपण पाहते आपला एम एस कसारा युट्यूब चॅनल. नवोदय विद्यालयासाठी आपल्या मुलांनी खूप चांगली मेहनत घेतलेली होती. सर्वांचं सिलेक्शन ज्यांचं झाले सर्वांचं अभिनंदन आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी मेहनत घेऊन सुद्धा काही थोडक्यात मार्कांवरून ते विद्यार्थी राहिलेत आणि काही जिल्ह्यांमध्ये कट ऑफ हा खूप हाय लागलेला आहे. त्या जिल्ह्यांमध्ये आता बरेच विद्यार्थी आपले आहेत. अहिल्यानगरमधून आहे, कोल्हापूरमधून आहे, सोलापूर, पुणे. इथं विद्यार्थ्यांना आपल्या 96च्या पुढे मार्क असून सुद्धा 96.25 वगैरे असे असून सुद्धा 75 पर्यंत सुद्धा असून सुद्धा काही मुलांचं वेटिंगमध्ये नाव गेलेलं आहे किंवा त्यांचं सिलेक्शन नाही झालेलं. मग ते वेटिंगमध्ये किती क्लोज आहेत, किती शक्यता आहे, हे आपल्याला कशा प्रकारे पाहता येणार हे आपण बघूया. तर आपण पाहतोय नवोदय विद्यालयाची ही कट ऑफ लिस्ट. याचा कशा प्रकारे स्टडी करायचा आहे, कशा प्रकारे पाहायचं हे आपण अगोदर पाहूया. तर याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ दिलेला आहे, प्लस त्याच्यामध्ये आपल्याला रँक पण दिलेली आहे. तर हे कसं पाहायचं हे आपण बघूया. तर पहिली गोष्ट, आपल्याला जो काय आपलं राज्य आहे इकडे दिलेलं आहे, डिस्ट्रिक्ट जिल्हा दिलेला आहे, त्याच्यावर इथं दिलेला आहे आपला ब्लॉक कोड. लक्षात, ब्लॉक म्हणजे आपण ज्या तालुक्यामधून दिलेला आहे तो ब्लॉक कोड पण महत्वाचा आहे. तर ब्लॉक कोड जो आहे आपल्या ऍडमिट कार्डवरती दिलेला असेल. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, इथं जे आपण बघणार आहे रुरल ओबीसी, रुरल एससी, म्हणजे ग्रामीण मधून ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता, रुरल ओबीसी, रुरल एससी, रुरल अनरिझर्व्ड, म्हणजे ग्रामीण मधून जी ओपन कॅटेगरी आहे त्याला अनरिझर्व्ड असं आपण म्हणायचं. त्याच्यामुळे त्यांची लक्ष घ्या, प्रत्येक ब्लॉक नुसार ग्रामीण मधून जे ग्रामीण मधून ओपन कॅटेगरीसाठी जो फॉर्म भरले आहेत त्याला आपण रुरल अनरिझर्व्ड असं म्हणतो. त्यांचा कट ऑफ हा प्रत्येक ब्लॉकसाठी वेगळा आहे. त्यानंतर रुरल एसटी, ग्रामीण मधून एसटी. ओके. त्यानंतर पुढचा जो कॉलम आहे तो दिसतो आपला ओपन ओबीसी, म्हणजे शहरीमधून ओबीसी, शहरी भागामधून ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांचा ओबीसी. शहरीमधून एससी, ओपन डिसेबल म्हणजे शहरीमधून डिसेबल, ओपन अनरिझर्व्ड म्हणजे शहरीमधून जो ओपन आहे तो, आणि ओपन एसटी म्हणजे शहरीमधून जो एसटी आहे तो. आता दुसरी महत्वाची गोष्ट आहे, बऱ्याच जणांना वाटतं की 75% जागा ग्रामीण भागातल्या मुलांना आहेत, म्हणजे उरलेल्या 25% शहरीला असतील. तर तसं नाहीये. तसं या 75% हे ग्रामीणसाठी आहे आणि उरलेल्या 25% मध्ये दोघांसाठी पण आहे. उरलेले 25% शहरी ग्रामीण दोघांसाठी आहे. जो जास्त मार्काने असेल तो विनर असणार आहे, अशा पद्धतीने. म्हणून बऱ्याचदा आपण पाहिलंय नवोदय विद्यालयाच्या सिलेक्शन मध्ये शहरी भागातल्या मुलांचं प्रमाण हे कमी राहत आहे, कारण त्यांच्यापेक्षा ग्रामीण भागातल्या मुलांचा स्कोर हा जास्त असल्यामुळे. अशा प्रकारे अमरावतीसाठी रुरल ओबीसी साठी कट ऑफ आहे 87.5 आणि त्याची रँक आहे 104. तर याच्या 5 जर विद्यार्थी कुठे असेल या रँकच्या तर आहे म्हणायचं. त्यानंतर रुरल एससी साठी मार्क्स आहेत 85 आणि रँक आहे 150. ठीक आहे. त्यानंतर हा जो मधला कॉलम आहे हा आहे ब्लॉक वाईज. रुरल मधून जे ओपन कॅटेगरी आहे, ग्रामीण मधून ओपन कॅटेगरी, त्यांच्यासाठी हा ब्लॉक वाईज मेरिट असणार आहे. तो ही पीडीएफ आपल्याला व्हिडिओच्या खाली मिळणार आहे. तो जे ब्लॉक वाईज जे ग्रामीण मधून ओपन मधून आहे त्यांनी आपापल्या ब्लॉकचं फक्त मेरिट चेक करायचं आणि कट ऑफ चेक करायचा. त्यानंतर पुढे बघूया रुरल एसटी साठी. रुरल एसटी साठी 82.5 मार्क्स आहेत आणि 248 रँक. त्यानंतर त्यात ओपन ओबीसी साठी, तर ओपन मधून म्हणजे शहरी मधून जे ओबीसी आहेत त्यांचं 93.75 रँक आहे 15. शहरी मधून जे एसटी आहेत ओपन एससी साठी 93.75 रँक आहे 16. त्यानंतर डिसेबल कोटा जो आहे, ओपन मधून जे डिसेबल कॅटेगरी आहे त्यासाठी मार्क्स आहेत 40 आणि रँक आहे 5382. आणि लास्ट आहे ओपन अनरिझर्व्ड, म्हणजे शहरी भागामधून जे ओपन कॅटेगरी आहेत त्याच्यासाठी 95 मार्क्स आहेत आणि 5 त्याची रँक आहे. आणि लास्ट ओपन मधून एसटी साठी 88.75 मार्क्स आहेत आणि कॅटेगरी त्याची रँक आहे 84. तो अशा पद्धतीने आपल्याला हे चेक करायचं. ठीक आहे. जर आपण समजा ग्रामीण मधून ओपन असाल तर आपल्याला ब्लॉक वाईज चेक करायचं. तर दुसऱ्या जिल्ह्याकडे आपण आलो तो म्हणजे बुलढाणा. ठीक आहे. तर बुलढाण्यामध्ये दिसते आपल्याला रुरल ओबीसी साठी 95 मार्क्स आहेत आणि त्याचा कट ऑफ आहे 73. रुरल एससी साठी 93.75 मार्क्स आहे, कट ऑफ आहे 140. त्यानंतर लक्षात, जर ग्रामीण मधून ओपन असेल, ग्रामीण मधून ओपन कॅटेगरी असेल तर आपला ब्लॉक वाईज चेक करायची. इथं ब्लॉक दिलेले पीडीएफ खाली दिलेले. त्यानंतर रुरल एसटी साठी 92.5 मार्क आहेत आणि 208 त्याचा रँक आहे. देन ओपन ओबीसी म्हणजे शहरी मधून जो ओबीसी आहे 97.5 मार्क आहे, 13 रँक आहे. देन शहरी मधून एससी साठी 96.25 आणि 50 त्याची रँक आहे. देन शहरी मधून डिसेबल साठी त्याची 83.75 मार्क्स आहेत आणि 984 त्याची रँक. देन शहरी मधून ओपन साठी 98.75 मार्क्स आहेत, 7वी रँक आहे. देन शहरी मधून एसटी साठी 96.25 मार्क्स आहेत आणि 49 ची रँक आहे. तो असं आपण बघितलं बुलढाण्याबद्दल. देन आपण आलोय गडचिरोली.
तर गडचिरोलीमध्ये जर आपण बघितलं पहिल्यांदा ग्रामीण मधून ओबीसी 88.75 मार्क आहेत, 51 त्याची रँक आहे. देन ग्रामीण मधून एससी 87.5 मार्क आहेत, 90 रँक आहे. आणि ह्या जो मधला पट्टा आहे हा ग्रामीण मधून जे ओपन कॅटेगरी आहे त्याच्यासाठी ब्लॉक वाईज चेक करायचे. त्यानंतर ग्रामीण मधून एसटी साठी 82.5 मार्क आहेत आणि 231 त्याची रँक आहे. ह्या रँकच्या जवळपास जर आपण असाल तर वेटिंग लिस्ट मध्ये येण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण पुढे बघूया शहरी भागामधून ओबीसी. तो शहरी भागामधून ओबीसी 92.5 मार्क आहेत, 9 रँक आहे. देन शहरी भागामधून एससी 92.5 मार्क आहेत, 11 रँक आहे. देन डिसेबल कोटा 65 मार्क आहेत, 1992 रँक आहे. देन शहरीमधून अनरिझर्व्ड साठी शहरीमधून जो ओपन आहे त्याच्यासाठी 97.5 मार्क आहे, 2 रँक आहे. आणि शहरीमधून एसटी साठी 87.5 मार्क आहेत आणि 87 त्याची रँक आहे. तो अशा पद्धतीने आपण गडचिरोलीसाठी बघितलेले. तर पुढच्या जिल्ह्यासाठी आपण आलोय तो म्हणजे लातूर जिल्हा. तर लातूर मध्ये आल्यानंतर दिसते आपला पहिला कॉलम. ठीक आहे, तर दिसते आपला ओबीसी साठी. तो ग्रामीण मधून ओबीसी आहे, 95 मार्क्स आहेत आणि 91 हे रँक कट ऑफ आहे. त्यानंतर ग्रामीण मधून एससी साठी 91.25 मार्क आहेत, 270 हे रँक कट ऑफ आहे. मधला जो कॉलम आहे जे विद्यार्थी ग्रामीण मधून ओपन आहेत त्यांनी ब्लॉक वाईज चेक करायचे, पीडीएफ खाली दिलेले आहे. त्यानंतर ग्रामीण मधून एसटी साठी 91.25 मार्क आहेत, 278 रँक आहे. देन शहरी मधून ओबीसी साठी 96.25 मार्क आहेत, 20 त्याची रँक आहे. देन शहरी मधून एससी साठी 95 मार्क्स आहेत, 69 रँक आहे. देन डिसेबल कोटा आहे शहरी मधून 82.5 मार्क आहे, 947 रँक आहे. देन शहरीमधून ओपन साठी 97.5 मार्क आहे आणि 7 रँक आहे. आणि लास्ट शहरीमधून एसटी साठी 96.25 मार्क आणि 27 रँक आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण नागपूरसाठी. नागपूरमध्ये बघितलं तर शहरीमधून नागपूरसाठी शहरीमधून ओबीसी साठी 88.75 मार्क आहेत, 85 रँक आहे. शहरीमधून एससी साठी 87.5 मार्क आहे, 112 रँक आहे. देन जे विद्यार्थी नागपूरसाठी आपण पुन्हा बघूया. ग्रामीण मधून ओबीसी साठी 88.75 मार्क आणि 85 रँक आहे. ग्रामीण मधून एससी साठी 87.5 मार्क आणि 112 त्याची रँक आहे. आणि हा मधला कॉलम की जे विद्यार्थी ग्रामीण मधून ओपन कॅटेगरी आहे त्यांनी ह्या मधल्या कॉलम मध्ये ब्लॉक वाईज आपल्याला कट ऑफ चेक करायचा आहे. त्यानंतर ग्रामीण मधून जी एसटी आहे त्याच्यासाठी 81.25 मार्क आणि 343 रँक आहे. त्यानंतर शहरी मधून ओबीसी साठी 93.75 मार्क आणि 18 रँक आहे. देन शहरीमधून एससी साठी 93.75 मार्क आणि 13 रँक आहे. त्यानंतर डिसेबल कोटा जो आहे शहरीमधून 65 मार्क आणि 2452 रँक. त्यानंतर शहरीमधून ओपन कॅटेगरी 96.25 मार्क आणि 6 रँक आहे. आणि शहरीमधून एसटी साठी 86.25 मार्क आहेत आणि 121 रँक आहे. तर नागपूर नंतर आपण आले नांदेडला. ठीक आहे, नांदेडमध्ये ग्रामीण ओबीसी साठी 93.75 मार्क आहेत, 95 रँक आहे. देन ग्रामीण मधून एससी साठी 91.25 मार्क आहे, 190 रँक आहे. त्यानंतर जे ग्रामीण मधून ओपन आहे त्यांनी ब्लॉक वाईज चेक करायचे. देन ग्रामीण मधून एसटी साठी 92.25 मार्क आहे, 155 रँक आहे. देन शहरी मधून ओबीसी साठी 96.25 मार्क आहे, 13 रँक आहे. देन शहरी मधून एससी साठी 96.25 मार्क, 17 रँक आहे. त्याच्यानंतर शहरी मधून डिसेबल कोटा जो आहे 71.25 मार्क आहे, 3206 रँक. त्यानंतर शहरी मधून जो ओपन कॅटेगरी आहे 97.5 मार्क आहे, 6 रँक आहे. आणि शहरी मधून एसटी रँक आहे 95 मार्क आणि 43 रँक आहे. त्याच्यानंतर आपण आलेले धाराशिवला. तो धाराशिव उस्मानाबादचा कट ऑफ बघूया आपण. तर पहिल्यांदा बघूया ग्रामीण ओबीसीचा कट ऑफ आहे 93.75, 116 रँक आहे. ग्रामीण एससी साठी 92.5 मार्क आहे, 238 रँक आहे. त्यानंतर जे ग्रामीण मधून ओपन कॅटेगरी आहे त्यांनी ब्लॉक वाईज चेक करायचे, पीडीएफ खाली दिलेले आहे. त्यानंतर ग्रामीण मधून एसटी साठी 86.25 मार्क आहे, 812 मार्क आहे. देन शहरी मधून ओबीसी साठी 96.25 मार्क आहे, 25 रँक आहे. देन शहरी मधून एससी साठी 96.25 मार्क आहेत आणि 26 रँक आहे. त्यानंतर शहरीमधून डिसेबल कोटा 90 मार्क आहे, 505 रँक आहे. त्यानंतर शहरीमधून ओपन कॅटेगरी 97.5 मार्क आहे, 8 रँक आहे. आणि शहरीमधून एसटी रँक आहे 95 मार्क आहे आणि 72 रँक. त्यानंतर आपण आलोय अहमदनगर, अहिल्यानगर जिल्ह्यामधून. तर त्याच्यामध्ये आपला एक विद्यार्थी त्याला 96.25 मार्क आहे आणि तरी पण तो कट ऑफला. तर दिसते आपल्याला इथं की अहमदनगर साठी
रुरल ओबीसी म्हणजे ग्रामीण ओबीसी साठी 96.25 मार्क आहे, 55 रँक. ग्रामीण एससी साठी 93.75 मार्क आहे, 295 रँक आहे. आणि जे ग्रामीण मधून ओपन आहे त्यांनी ब्लॉक वाईज चेक करायचंय. त्यानंतर ग्रामीण मधून एसटी साठी 95 मार्क आहेत, 176 रँक आहे. देन शहरी मधून ओबीसी साठी 98.75 मार्क आहे, कट ऑफ आहे आणि 13 रँक आहे. देन शहरी मधून एससी साठी 96.25 मार्क आहे आणि 61 रँक आहे. देन शहरी मधून डिसेबल साठी 76.25 मार्क आहे आणि 3751 रँक. देन शहरी मधून ओपन कॅटेगरी 98.75 मार्क आणि 7 त्याचं रँक आहे. आणि शहरी मधून एसटी साठी 97.5 मार्क आणि 27 रँक आहे. त्यानंतर आपण आलो बीड जिल्ह्यामध्ये. बीड जिल्ह्यामध्ये ग्रामीण ओबीसी साठी 95 मार्क आहे, 97 रँक आहे. ग्रामीण एससी साठी 91.25 मार्क 334 रँक आहे. जे ग्रामीण ओपन असतील, ग्रामीण मधून ओपन त्यांनी ब्लॉक वाईज चेक करायचंय. त्यानंतर ग्रामीण एसटी साठी 86.25 मार्क आहे, 822 रँक आहे. देन शहरी मधून ओबीसी, शहरी ओबीसी साठी 97.5 मार्क आणि 14 रँक आहे. देन शहरी मधून एससी साठी 95 मार्क 78 रँक. देन डिसेबल साठी डिसेबल कोटा आहे 83.75 मार्क आहे आणि 1114 रँक. देन शहरी मधून ओपन साठी 97.5 मार्क आहे, 8 रँक आहे. आणि शहरी मधून एसटी साठी 96.25 मार्क आणि 35 रँक. त्यानंतर आपण आलोय जळगाव जिल्ह्यासाठी. जळगाव जिल्ह्यामध्ये ग्रामीण मधून ओबीसीला 92.5 मार्क आहे, 73चा रँक आहे. ग्रामीण मधून एससी साठी 86.25 मार्क आहे, 314 रँक आहे. आणि जे ग्रामीण मधून ओपन आहे त्यांनी ब्लॉक वाईज चेक करायचे. त्यानंतर ग्रामीण एसटी साठी 81.25 मार्क आहे, 570 रँक आहे. ग्रामीण मधून शहरी मधून शहरी ओबीसी साठी 96.25 मार्क आहे, 11 रँक आहे. देन 96.25 मार्क आहे, 11 रँक आहे. देन शहरी मधून एससी साठी 95 मार्क, 28 रँक आहे. देन डिसेबल कोटा 83.53.75 डिसेबल कोटाचं मेरिट कमी राहतं आणि रँक 4557 आहे. देन शहरी मधून जे ओपन आहे त्यांचा रँक आहे मार्क आहे 97.5, 6वी रँक आहे. आणि शहरी मधून एसटी साठी 91.25 मार्क आहे आणि 101 रँक. त्यानंतर आपण आलो नाशिक जिल्ह्यासाठी. नाशिकमध्ये ग्रामीण ओबीसी 93.75 मार्क, 82 रँक आहे. ग्रामीण एससी साठी 83.75 मार्क, 570 रँक आहे. त्यानंतर जे ग्रामीण ओपन आहे त्यांनी ब्लॉक वाईज चेक करायचे. देन ग्रामीण एसटी साठी 88.75 मार्क आहे, 243 रँक आहे. देन शहरी भागामधून ओबीसी 96.25 मार्क आहे, 11 रँक आहे. शहरी भागामधून एससी 91.25 मार्क आहे, 150 रँक आहे. त्यानंतर डिसेबल कोट्यासाठी 68.75 मार्क आहे, 3563 रँक आहे. देन शहरी भागामधून ओपन कॅटेगरी 97.5 मार्क आहे, 4थी रँक आहे. आणि शहरी भागामधून एसटी कॅटेगरी 95 मार्क आहे, 42 रँक. त्यानंतर आलो आपण नंदुरबार जिल्ह्यासाठी. नंदुरबार 1 त्यासाठी ग्रामीण ओबीसीचा 78.75 ओबीसीचं कट ऑफ आहे, 110 रँक आहे. नंदुरबार 78.75 ग्रामीण ओबीसी 110 रँक आहे. देन ग्रामीण एससीचं 70 मार्क आहे, 273 रँक आहे. देन ग्रामीण एसटीचं 81.25 मार्क आहेत आणि 85 रँक आहे. देन शहरी ओबीसीचा 88.75 मार्क आहे, 26 रँक आहे. त्यानंतर आपण बघतोय जालना जिल्ह्यासाठी. ग्रामीण ओबीसी 93.75, 95, 95 रँक. ग्रामीण एससी साठी 91.25 मार्क, 204 रँक. त्यानंतर जे ग्रामीण मधून ओपन कॅटेगरी त्यांनी हे ब्लॉक नुसार पाहिजे. त्यानंतर ग्रामीण एसटी कॅटेगरी 91.25 मार्क, 241 रँक. देन शहरी भागामधून ओबीसी साठी 96.25 मार्क, 20 रँक. शहरी एससी साठी 95 मार्क, 58 रँक. त्यानंतर डिसेबल कोटासाठी 83.75 मार्क, 742 रँक. देन शहरी ओपन साठी 97.5 मार्क, 8 रँक. आणि शहरी एसटी साठी 96.25 मार्क, 31 रँक. त्यानंतर आपण बघतोय हिंगोली जिल्ह्यासाठी. ग्रामीण ओबीसी साठी 93.75 मार्क, 109 रँक. ग्रामीण एससी साठी 93.75 मार्क, 129 रँक. आणि जे ग्रामीण ओपन कॅटेगरी मध्ये त्यांनी ब्लॉक नुसार पाहिजे. त्यानंतर ग्रामीण एसटी साठी 92.5 मार्क, 179 रँक. त्यानंतर शहरी ओबीसी साठी 96.25 मार्क, 22 रँक. त्यानंतर शहरी एसटी साठी 96.25 मार्क, 28 रँक. देन डिसेबल कोटा जो आहे त्यासाठी 80 मार्क, 1384 रँक. त्यानंतर शहरी ओपन साठी 97.5 मार्क, 8 रँक. आणि शहरी एसटी साठी 97.5 मार्क, 11 रँक. त्यानंतर पुढे आलो आपण गोंदिया जिल्ह्यासाठी. ग्रामीण ओबीसी साठी 92.5 मार्क, 76 रँक. ग्रामीण एससी साठी 90 मार्क, 143 रँक. ग्रामीण ओपन साठी कॅटेगरीनुसार ब्लॉक नुसार पाहिजे. त्यानंतर ग्रामीण एसटी साठी 86.25 मार्क, 343 रँक. त्यानंतर शहरी ओबीसी साठी 96.25 मार्क, 13 रँक. शहरी एससी साठी 95 मार्क, 23 रँक. त्यानंतर
डिसेबल कोटा त्यासाठी 83.75 मार्क 441 रँक. त्यानंतर शहरी ओपन साठी 96.25 मार्क 6 रँक. त्यानंतर शहरी एसटी साठी 93.75 मार्क 28 रँक. त्यानंतर आपण पाहतोय वर्धा जिल्ह्यासाठी ग्रामीण ओबीसी साठी 88.75 मार्क 76 रँक. ग्रामीण एससी साठी 88.75 मार्क 75 रँक. ग्रामीण ओपन साठी ब्लॉक नुसार पाहिजे. देन ग्रामीण एसटी साठी 81.25 मार्क 347 रँक. देन शहरी ओबीसी साठी 92.5 मार्क 14 रँक. शहरी एससी साठी 92.5 मार्क 22 रँक. देन डिसेबल साठी 60 मार्क 2614 रँक. त्यानंतर शहरी ओपन कॅटेगरीसाठी 93.75 मार्क 7 रँक आणि शहरी एसटी कॅटेगरीसाठी 90 मार्क 48 रँक. त्यानंतर आपण पाहूया यवतमाळ जिल्ह्यासाठी ग्रामीण ओबीसी साठी 91.25 मार्क 73 रँक. ग्रामीण एससी साठी 88.75 मार्क 116 रँक. ग्रामीण ओपन साठी ब्लॉक नुसार पाहिजे. त्यानंतर ग्रामीण एसटी साठी 86.25 मार्क 239 रँक. देन ग्रामीण शहरी ओबीसी साठी 95 मार्क 12 रँक. शहरी एससी साठी 92.5 मार्क 35 रँक. देन डिसेबल कोटा साठी 65 मार्क 2701 रँक. त्यानंतर शहरी ओपन साठी 96.25 मार्क 6 रँक आणि शहरी एसटी साठी 91.25 मार्क 62 रँक. त्यानंतर पुढचा जिल्हा आपण बघूया चंद्रपूर. तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी बघूया आपण ग्रामीण ओबीसी साठी 92.5 मार्क 73 रँक. ग्रामीण एससी साठी 91.25 मार्क 76 रँक. देन ग्रामीण मधून जे ओपन आहे त्यांनी ब्लॉक नुसार पाहिजे. त्यानंतर ग्रामीण एसटी साठी 87.5 मार्क 245 रँक. देन शहरी भागातील ओबीसी साठी 95 मार्क 13 रँक. शहरी एससी साठी 95 मार्क 11 रँक. देन डिसेबल कोटासाठी 77.5 मार्क आणि 1041 रँक. देन शहरी ओपन साठी 96.25 मार्क 5 रँक आणि शहरी एसटी साठी 92.5 मार्क 53 रँक. पुढचा जिल्हा आपण बघूया सांगली जिल्हा. तर सांगली जिल्ह्याचा पण कट ऑफ आहे जातो. सांगली ग्रामीण ओबीसी साठी 96.25 मार्क 83 रँक. देन ग्रामीण एससी साठी 93.75 मार्क 342 रँक. जे ग्रामीण ओपन आहे त्यांनी ब्लॉक नुसार पाहिजे. त्यानंतर ग्रामीण एसटी साठी 83.75 मार्क 1445 रँक. त्यानंतर शहरी ओबीसी साठी 97.5 मार्क 18 रँक. देन शहरी एससी साठी 97.5 मार्क 25 रँक. त्यानंतर डिसेबल कोटासाठी 58.75 6313 रँक. त्यानंतर शहरी ओपन साठी 98.75 मार्क 8 रँक आणि शहरी एसटी साठी 96.25 मार्क 108 रँक. त्यानंतर पुढचा जिल्हा आपण बघूया रत्नागिरी जिल्हा. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ग्रामीण ओबीसीचं मेरिट आहे 92.5 मार्क 75 रँक. ग्रामीण एससीचं 86.25 मार्क 242 रँक. त्यानंतर ग्रामीण एसटीचं 73.75 मार्क 989 रँक. त्यानंतर शहरी ओबीसीचं 95 मार्क 15 रँक. देन शहरी एससीचं 93.75 मार्क 45 रँक. त्यानंतर डिसेबल कोटा 62.5 मार्क 1861 रँक. त्यानंतर शहरी ओपन साठी 96.25 मार्क 8 रँक आणि शहरी एसटी साठी 91.25 मार्क 107 रँक. त्यानंतर पुढचा जिल्हा बघूया सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्ग मधला रँक 2 चा विद्यार्थी आपला आणि पालघर मधला पण रँक 1 चा विद्यार्थी आहे आपला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण बघूया ग्रामीण ओबीसी साठी 88.75 मार्क आहेत 119 रँक. ग्रामीण एससी साठी 87.5 मार्क 135 रँक. त्यानंतर जे ग्रामीण ओपन आहे त्यांनी कॅटेगरीनुसार पाहिजे. त्यानंतर ग्रामीण एसटी साठी 78.75 मार्क 412 रँक. त्यानंतर शहरी ओबीसी साठी 93.75 मार्क 19 रँक. शहरी एससी साठी 91.25 मार्क 64 रँक. देन डिसेबल कोटा राहतो. डिसेबलचा कोटा इथे भरलेला नाही. त्यानंतर शहरी भागातील ओपन साठी 95 मार्क 11 रँक आणि शहरी एसटी साठी 90 मार्क 81 रँक. त्यानंतर आपण बघूया छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण बघूया ग्रामीण ओबीसी साठी 93.75 मार्क 115 रँक. ग्रामीण एसटी साठी 90 मार्क 299 रँक. त्यानंतर ग्रामीण एसटी साठी 91.25 मार्क 238 रँक. देन शहरी ओबीसी साठी 96.25 मार्क 15 रँक. देन शहरी एससी साठी 93.75 मार्क 99 रँक. डिसेबल कोट्यासाठी 56.25 मार्क 6823 रँक. देन शहरी ओपन साठी 97.5 मार्क 8 रँक आणि शहरी एसटी साठी 96.25 मार्क 12 रँक. त्यानंतर आपण आलो कोल्हापूर जिल्ह्यासाठी. कोल्हापूर जिल्हा पण सर्वात हाय मेरिट लागलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बघा ग्रामीण ओबीसी साठी 96.25 मार्क 82 रँक. ग्रामीण
SC साठी 96.25 मार्क 159 रँक. त्यानंतर ग्रामीण ST साठी 92.5 मार्क्स 876 रँक. त्यानंतर शहरी OBC साठी 97.5 मार्क 19 रँक. then शहरी SC साठी 97.5 मार्क 18 रँक. then डिसेबल कोटा आहे त्यासाठी 51.25 मार्क 9257 रँक. देन शहरी ओपन साठी 98.75 मार्क 9 रँक आणि शहरी ST साठी 96.25 मार्क 120 रँक. त्यानंतर आलो आपण अकोला जिल्ह्यासाठी. अकोला जिल्ह्यामध्ये ग्रामीण OBCचं मार्क आहेत 90 मार्क 90 मार्क 76 रँक. ग्रामीण SC साठी 87.5 मार्क 123 रँक. ग्रामीण ST साठी 81.25 मार्क 349 रँक. त्यानंतर शहरी OBC साठी 95 मार्क 12 रँक. शहरी SC साठी 92.5 मार्क 30 रँक. देन डिसेबल कोटासाठी 30 मार्क 80. डिसेबल कोटासाठी 80 मार्क. त्यानंतर 402 रँक आणि शहरी ओपन साठी 96.25 मार्क 5 रँक आणि शहरी ST साठी 87.5 मार्क 124 रँक. त्यानंतर पुढच्या जिल्ह्यामध्ये आपण आलो रायगड जिल्हा. रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण OBCचा कट ऑफ मार्क आहे 90 मार्क 84 रँक. त्यानंतर ग्रामीण OBCचं झालं 90 मार्क 84 रँक. ग्रामीण SC साठी 82.5 मार्क 222 रँक. ग्रामीण ST साठी 82.5 मार्क 235 रँक. त्यानंतर शहरी OBC साठी 95 मार्क 14 रँक. शहरी SC साठी 92.5 मार्क 39 रँक. त्यानंतर डिसेबल कोटासाठी 40 मार्क 1711 रँक. त्यानंतर शहरी ओपन साठी 96.25 मार्क 7 रँक आणि शहरी ST साठी 91.25 मार्क 71 रँक. त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्याचे मेरिट हाय जातं. त्याच्यामध्ये आपण बघूया साताऱ्याचं ग्रामीण OBC साठी 96.25 मार्क 68 रँक. ग्रामीण SC साठी 95 मार्क 245 रँक. त्यानंतर ग्रामीण ST साठी 91.25 मार्क 630 रँक. त्यानंतर शहरी OBC साठी 97.5 मार्क 20 रँक. त्यानंतर शहरी SC साठी 97.5 मार्क 52 रँक. त्यानंतर डिसेबल कोटासाठी 70 मार्क 3844 रँक. त्यानंतर शहरी ओपन साठी 98.75 मार्क 8 रँक आणि शहरी ST साठी 97.5 मार्क 38 रँक. त्यानंतर आलो आपण सोलापूर जिल्ह्यासाठी. सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण OBCचं 96.25 मार्क 81 रँक. ग्रामीण SC चे 93.75 मार्क 261 रँक. त्यानंतर ग्रामीण ST साठी 90 मार्क 706 रँक. शहरी OBC साठी 97.5 मार्क 15 रँक. देन शहरी SC साठी 96.25 मार्क 71 रँक. देन डिसेबल कोट्यासाठी 87.5 मार्क 1089 रँक. देन त्यानंतर शहरी ओपन साठी 98.75 मार्क 8 रँक आणि शहरी ST साठी 95 मार्क 139 रँक. त्यानंतर आपण पुणे जिल्ह्यासाठी. तर पुणे जिल्ह्यामधले मेरिट हाय जातं. त्याच्यामध्ये ग्रामीण OBCचं 96.25 मार्क 61 रँक. ग्रामीण SCचं 95 मार्क 235 रँक. त्यानंतर ग्रामीण ST साठी 95 मार्क 191 रँक. त्यानंतर शहरी OBC साठी 97.5 मार्क 16 रँक. देन शहरी SC साठी 96.25 मार्क 93 रँक. डिसेबल कोटासाठी 86.25 मार्क 1805 रँक. त्यानंतर शहरी ओपन साठी 98.75 मार्क 8 रँक आणि शहरी ST साठी 97.5 मार्क 29 रँक. त्यानंतर आलो आपण वाशिम जिल्ह्यासाठी. वाशिम जिल्ह्यासाठी ग्रामीण OBCचं 95 मार्क 59 रँक. ग्रामीण SC साठी 93.75 मार्क 128 रँक. ग्रामीण ST चा 88.75 मार्क 344 रँक. त्यानंतर शहरी OBCचं 97.5 मार्क 15 रँक. देन शहरी SC चं 96.25 मार्क 29 रँक. डिसेबल कोटासाठी 61.25 मार्क 2775 रँक. त्यानंतर शहरी ओपन साठी 97.5 मार्क 7 रँक आणि शहरी ST साठी 95 मार्क 68 रँक. आणि जे ग्रामीण ओपन आहे त्यांनी ब्लॉकनुसार चेक करायचं आहे. त्यानंतर आपण बघूया परभणी जिल्ह्यासाठी. परभणीमध्ये ग्रामीण OBCचं 93.75 मार्क 127 रँक. ग्रामीण SC चं 92.5 मार्क 227 रँक. ग्रामीण ST चं 88.75 526 रँक. त्यानंतर शहरी OBC साठी 97.5 मार्क 15 रँक. शहरी SC साठी 96.25 मार्क 42 रँक. देन डिसेबल कोटासाठी 42 मार्क. त्याचे शहरी कोट्यासाठी 58.75 मार्क 5861 रँक. देन शहरी ओपन साठी 97.5 मार्क 8 रँक आणि शहरी ST साठी 97.5 मार्क 13 रँक. त्यानंतर आपण आले धुळे जिल्ह्यासाठी. धुळे जिल्ह्यासाठी ग्रामीण OBCचं कट ऑफ आहे 85 मार्क्स. रँक आहे 115. देन ग्रामीण SC चा कट ऑफ आहे धुळे जिल्ह्यासाठी 80 मार्क 258 रँक. ग्रामीण ST चा रँक आहे 80 मार्क 234 कट ऑफ रँक आहे.
देन शहरी ओबीसी साठी, शहरी विभाग ओबीसी साठी मार्क आहे 93.75 9 रँक. शहरी एससी साठी 87.5 मार्क 73 रँक. देन डिसेबल कोटासाठी 62.5 मार्क 1366 रँक. शहरी मधील ओपन साठी मार्क आहे 93.75 3 रँक 3. आणि शहरी एसटी साठी 88.75 40 रँक. त्यानंतर आपण आले नंदुरबार 2 साठी ग्रामीण ओबीसीचा आहे 73.75 मार्क 182 रँक. ग्रामीण एससी साठी 47.5 मार्क फारच कमी लागले. त्यानंतर रँक आहे 762. त्यानंतर ग्रामीण एसटी साठी 78.75 मार्क 108 रँक. त्यानंतर शहरी ओबीसी साठी 88.75 मार्क 19 रँक. शहरी एससी साठी 87.5 मार्क 28 रँक. देन डिसेबल कोटा 50 मार्क 733 रँक. आणि शहरी ओपन साठी 93.75 मार्क 4 रँक. आणि शहरी एसटी साठी 88.75 मार्क 20 रँक. त्यानंतर आपण शेवटचा जिल्हा बघतोय महाराष्ट्रासाठी, तो म्हणजे भंडारा जिल्हा. भंडारा जिल्ह्यासाठी ग्रामीण ओबीसीचं मेरिट आहे 92.5 मार्क 69 रँक. ग्रामीण एससी साठी 92.5 मार्क 63 रँक. ग्रामीण एसटी साठी 85 मार्क 272 रँक. देन शहरी ओबीसी साठी 95 मार्क 21 रँक. शहरी एससी साठी 96.25 मार्क 12 रँक. डिसेबल कोटा आहे 51.25 4158 रँक. देन शहरी ओपन साठी मार्क 96.25 8 रँक. आणि शहरी एसटी साठी 93.75 मार्क 35 रँक. तो अशा पद्धतीने आपण प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ पाहिलेला आहे. तरी पण लक्ष घ्या, ही जी पीडीएफ आहे ही आपल्याला खाली डाउनलोड करता येणार, याची लिंक आपल्याला खाली देण्यात येत आहे. डायरेक्ट आपण डाउनलोड करा आणि जे काही ग्रामीण मधून ओपन कॅटेगरी त्यांना ब्लॉक वाईज चेक करा, ते चेक करा, किंवा बाकी सर्व पण आपण चेक करू शकता. आजचा व्हिडिओ आपल्याला किती हेल्पफुल वाटला नक्की शेअर करा. आणि सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आपल्या चॅनलवरती चालते. आपले लाईव्ह क्लासेस पण उपलब्ध आहेत, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. आणि सर्व स्पर्धा परीक्षांचा अपडेट मिळत राहण्यासाठी आत्ताच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, ज्याला खरी गरज आहे त्याच्यापर्यंत. भेटूया आपण अशा पुढच्या व्हिडिओमध्ये.